राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। आपण आता ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच नाटा कॉलेजच्या मैदानावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जी आहे तयारी पूर्णत्वास आल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणचे मंत्री जे आहेत संजय सावकारे यांच्याकडून या सभेच्या तयारीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे आणि तयारी पूर्णत्वास आणल्याचं या ठिकाणी दिसत आहे। मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी ज्या आहेत रजनी सावकारे या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे आज या रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ तसेच इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेची जी आहे जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे। सभा मंडप असेल किंवा नागरिकांना बसण्यासाठीची व्यवस्था असेल आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीची ही तयारी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच सभा होती आहे आणि त्या सभेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत मंत्री संजय सावकारे आहेत, काय सांगणार भाऊ? देवेंद्र फडणवीस साहेबांची पहिली सभा ही भुसावळमध्ये पार पडते। हो, मला आनंद आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांची सभा ही भुसावळमध्ये होते आणि आपण पाहू शकता की आम्ही पूर्ण तयारी करतोय। परवापासून आम्ही दुपारपासून तयारीला लागलो, सगळी जागा साफ करून आता इथे पेंडॉल टाकण्यात आलेलं आहे, सगळी तयारी करण्यात आलेली आहे आणि पूर्ण सभेसाठी आम्ही सज्ज झाले। सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत की आज देवेंद्रजी काय सांगतात आणि आम्हाला काय ऊर्जा नवीन देतात याचं सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। साहेब, या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे शिवसेनेविरुद्ध भाजप किंवा भाजप विरुद्ध शिवसेना अशा मैत्रीपूर्ण लढती सुद्धा होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांकडून काही सूचना आल्या आहेत का? या सगळे लोकल लेवलवर ठरवायचं ठरलेलं होतं की म्हणजे सगळ्या पार्ट्यांचं, अजितदादा पवार गट असेल, शिंदे साहेबांचा गट असेल आणि आमचं भारतीय जनता पार्टी, सगळ्यांचे निर्णय झाले होते की लोकल लेवलवर तुम्ही तिथे निर्णय घ्या। त्या अनुषंगाने सगळे निर्णय घेतले गेलेले आहेत। तर भुसावळमध्ये युती आहे पण वरणगावला आमची शिंदे सेनेसोबत युती नाही आहे, मुक्ताईनगरला युती नाही आहे, चोपड्यात युती नाही आहे, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तिथे युती नाही आहे, काही ठिकाणी युती आहे काही ठिकाणी नाही आहे। किती जागांसाठी या ठिकाणी आपण भुसावळमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत? आम्ही जवळपास 45 जागांवर जे उमेदवार उभे केलेले आहे आणि मला अपेक्षा आहे की 30च्या वरच आमच्या कमीत कमी 30 ते 35 जागा मिनिमम आमच्या येतील। तर या ठिकाणी 45 जागांवर भाजपने या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी स्वतः मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि आज त्यांच्याच प्रचारार्थ या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होते आहे। 30 पेक्षा जास्त जागा या भाजपच्या या ठिकाणी निवडून येतील आणि या ठिकाणी आता जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत। काही ठिकाणी भाजपकडून बंडखोरी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पदाधिकारी, नेत्यांना, कार्यकर्त्यांना काय सूचना करतात, तसेच मित्रपक्षांना काय आवाहन करतात, तसेच दुसरीकडे भुसावळच्या विकासासाठी असेल किंवा त्या तालुक्याच्या निवडणुकांच्या ठिकाणी विकासासंदर्भात नेमका काय दृष्टिकोन ठेवून घोषणा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।